नंबर दिलेला आहे. याचं काय शोधायला सांगितलेलं आहे? क्यूब रूट. बरोबर का? आता क्यूब रूट कशाने काढणार आपण? पहिला आपल्याला काय करावं लागेल? ह्या नंबरचं आपल्याला काय करावं लागेल? फॅक्टर काढावं लागते. काय करावं लागेल? फॅक्टर्स काढावं लागतील. बरोबर का? आता फॅक्टर्स कशाने पाडतात? कोणत्या नंबरने फॅक्टर्स पाडतात? कोणत्या नंबरने? प्राईम नंबरने. बरोबर की नाही? आता जर शेवटी काय दिलेला आहे? 0 दिलेला आहे. मग कोणत्या प्राईम नंबरने फॅक्टर पाडणार आपण? 2 ने पाडणार. बरोबर की नाही? एखाद्या नंबरच्या शेवटी लास्टला जर 2, 4, 6, 8 असे नंबर आलेले असेल तर आपण कितीने फॅक्टर पाडणार? अशा नंबरला 2 ने फॅक्टर पाडणार. बरोबर की नाही? आणि जर मग वेगळे नंबर असतील तर मग दुसऱ्या पुढच्या नंबरच्या जे पुढचे प्राईम नंबर आहे त्यांचा काय करणार? विचार करणार. बरोबर का? मग आता लास्टला 0 आहे म्हटल्यानंतर आपण 2 ने फॅक्टर पाडणार. 2 4 जा 8 पुढे 0, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 5 जा 10, अजून सॉरी 2 2 जा 4 पुढे 1 गेला, 2 5 जा 10 0. आता इथे लास्टचा नंबर चेंज झाला. बरोबर का? आता इथे लास्टचा नंबर किती आलाय? 125. म्हणजे लास्टला आला 5. बरोबर की नाही? मग आता आपल्याला 2 ने नंबर फॅक्टरला भाग देऊन जमेल का? नाही. आपल्याला काय करावं लागेल? आता नंबर चेंज करावा लागेल. मग कशाने बघू आपण आता? 5 ने 3 ने सुद्धा जाणार नाही, है की नाही? 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. पुढचे इथे करूया. 5 5 जा 25, 5 1 जा 5. बरोबर का? आता जे काही आपल्याला नंबर भेटलेले आहेत यांची काय करणार आहोत आपण? 3 3 ची पेअर करणार. 3 3 ची काय करणार आहोत? जोडी करणार आहोत. हा इथंचे हे 3 3. मग 2 into 2 into 2 5. बरोबर का? बेके बेबे दुने 4 4 4 2 8 12 8 16 4 20. क्यूब रूट किती निघलाय हा नंबरचा? 20. किती निघला? 20. समजलं का?